विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये आज 12वी कला, तर अथ द्वादश कला दर्शन प्रारंभ. द्वादश अर्थात 12व्या कलेला आज आरंभ केला जात आहे. तर या कलेचा जो पद्यभाग आहे त्याचा आपण एकदा उच्चारण करू, अर्थ नंतर पुढचे प्रश्नोत्तर. जिन आत्म रूप पायो जु भले, तिही त्रिविध कर्म मिटे सकले. जिन आत्म रूप पायो जु भले, तिही त्रिविध कर्म मिटे सकले. तम आवृत्ती आश्रित संचितले, निज बोधसु पावक सर्व जले. तम आवृत्ती आश्रित संचितले, निज बोधसु पावक सर्व जले. जड चेतन गाठ विभेद बले, दृढ राग द्वेष कषाय गले. जड चेतन गाठ विभेद बले, दृढ राग द्वेष कषाय गले. जल में जिम लिप्त न कंज जल दले, परसेन आगामी जु कर्म मले. जल में जिम लिप्त न कंज दले, परसेन आगामी जु कर्म मले. इस जन्म आरंभक कर्म फले, सुख दुख भोगत होत प्रले. इस जन्म आरंभक कर्म फले, सुख दुख भोगत होत प्रले. इस भाति जुहोवत जन्म विले, इक रूप पीतांबर स्वामी विमले. इस भाति जुहोवत जन्म विले, इक रूप पीतांबर स्वामी विमले. तर 3 दोया आहे, त्यात पहिल्या दोयाचा अन्वय आणि अर्थ बघूया. तर निज आत्म रूप भले पायो जो. किंवा जू भले पायो. निज आत्म रूप जू भले पायो. तिही त्रैविध कर्म सकले मिटे. तिही त्रैविध कर्म सकले मिटे. तम आवृत्ती आश्रित संचितले. तम आवृत्ती आश्रित संचितले, सरळे निज बोधसु पावक सर्व जले. हा झाला पहिला तो. अर्थ समजून घेऊया. तो जिन आत्म रूप जु भले पायो. जिन ज्यांनी आत्म रूप आपल्या आत्म्याचं स्वरूप जु भले पायो. भले म्हणजे चांगल्या प्रकारे, पायो म्हणजे प्राप्त केलं आहे. स्वस्वरूपाला ज्यांनी ओळखलं आहे, ब्रह्मच मी आहे म्हणून. तीही त्रैविध कर्म सकले मिटे. तीही त्यांचे, अर्थात ज्यांनी आपल्या स्वस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणलं आहे, त्यांची तीही त्रैविध कर्म, 3 प्रकारचे जे कर्म आहे, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान, त्रैविध कर्म सकले मिटे, संपूर्णपणे मिटतात, समाप्त होतात. ठीक आहे. मग कसे काय समाप्त होतात त्याचं स्पष्टीकरण. तम आवृत्ती आश्रित संचितले. ठीक आहे. तम म्हणजे अज्ञान, आवृत्ती म्हणजे आवरण. तर त्या अज्ञानाचं जे आवरण त्याच्या आश्रयाने राहतं संचित. ठीक आहे ना.
तर तम आवृत्ती आश्रित संचितले, संचितले संचित इत्यादी यांना घेऊन लेकर लेके घेऊन काय निज बोध सुपावक सर्वजले, या सर्वाधिकांना म्हणजे तम अज्ञान, अज्ञानाचं आवरण, त्याच्या आश्रयात असणारे संचितले, संचित इत्यादिक, आदी शब्दाने क्रियमान आदी सर्व आलं. तर संचितले हे सर्वांना इत्यादिकांना निज बोध सुपावक, पावक शब्दाचा अर्थ होतो अग्नी, सु म्हणजे काय, सुपावक अर्थात प्रज्वलित अग्नी. कोण आहे तो? निजबोध, आपल्या निज म्हणजे स्वस्वरूप, स्वस्वरूपाविषयी जो बोध आहे, ज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचे अप्रोक्ष साक्षात्कार, अप्रोक्ष साक्षात्कार आहे, तोच आहे इथं पावक अग्नी. त्याच्यामुळे सर्व जले, हे सर्व तीन कर्माधिक अज्ञान, आवृत्ती, आवरण या सर्वांचा काय होतो? भस्म होतो, ते जळतात. झालं. चला पुढचा दोहा बघूया, त्याचा अन्वय. जड चेतन गाठ विभेद बले, पहिली ओसर आहे. दृढ राग दवेश कषाय गले, खालच्या ओळीत या. जिम जल में, जिम जल में कंजदले लिप्त न, कंजदले लिप्त न. झालं. पुढे जू आगामी कर्म, आगामी कर्म मले परसे न, परसे न. ठीक आहे, अर्थ पहा. तर सांगतायत की जड चेतन गाठ, जड आणि चेतन यांची काय वसली आहे? गाठ. गाठ म्हणजे अन्योन्याध्यास. ठीक आहे. जड आणि चेतन, चेतन आहे कोण? कुष्ठस्थ स्वरूप आत्मा. जड कोण? बुद्धी, उपाधी, और उपाधी का कार्य अर्धेहाधिक पदार्थ, हे सर्व काय आहेत? जड आहे. आणि यांचा झालाय परस्परावर काय? अध्यास. देहाधिक पदार्थ मिथ्या आहे, मिथ्या असून मिथ्या वाटत नाही, सत्य वाटतात. अधिष्ठानाचा जो धर्म आहे सत्यत्व, त्याच्या तादात्म्याचा अध्यास झाला जडाच्या ठिकाणी. आणि जड स्वरूपतः काय आहे? अध्यस्त आहे, कुठस्थाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून जड आणि चेतन यांची गाठ बसली आहे. काय बसली आहे? गाठ. यालाच म्हणतात काय? अध्यास, भ्रम. ठीक आहे की नाही? आत्मा एक असून सुद्धा एक वाटत नाही. का बरं? तर देहाधिक प्रपंच, त्याचा धर्म जो नानात्व, त्या धर्माला घेऊन प्रपंच अध्यस्त आहे आत्म्याच्या ठिकाणी. म्हणून आत्मा एक असूनही एक वाटत नाही. सुखस्वरूप असून आहे की नाही? कधी वाटतो का आत्मा माझा सुखस्वरूप आहे म्हणून? चिंतन केलं तर वाटेल. ठीक आहे की नाही? चला, सांगायचं तात्पर्य काय? जड आणि चेतन या दोघांची काय बसली आहे? गाठ, अध्यास त्याला म्हणतात. आणि गाठ विभेद बले, आणि तो अध्यास झाला तर त्या अध्यासाच्या बलाने, सामर्थ्याने अनेक प्रकारचे भेदही निर्माण झाले आहेत. जीवजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जडजडाचा भेद वगैरे वगैरे. तो गाठ विभेद बले आहे की नाही? त्या अध्यासाच्या बलाने अनेक प्रकारचे भेद तयार झाले जीवाच्या बुद्धीमध्ये. आणखीन काय? तर दृढ राग द्वेष, हे सर्व अत्यंत राग, राग म्हणजे काय? आसक्ती. पुन्हा द्वेष म्हणजे द्वेष इत्यादी धर्मही जीवाच्या ठिकाणी आले. कषाय म्हणजे दोष. हे सर्व दृढ राग द्वेष कषाय इत्यादी गले, गले म्हणजे गळून जातात, नष्ट होतात, समाप्त होतात. अध्यासही समाप्त होतो. अध्यासामुळे झालेले जे भेद भ्रांती तीही नष्ट होते. आणि राग विषादी जे दोष आहेत तेही समाप्त होतात. आणि मग त्यानंतर तो ज्ञानी महात्मा कशाप्रमाणे राहतो? तर सांगतात की जिम
जलमे कंजदले लिप्तन. जिम शब्दाचा अर्थ आहे ज्याप्रमाणे जलमे पाणी में पाण्यात कंजदले. कंजदले शब्दाचा अर्थ आहे कमलपत्र. कंज म्हणजे कमल, दल म्हणजे पत्र, कमलपत्र. लिप्तन कमळाचं जे फूल असतं त्याचे पानं तुम्ही घेतला आणि पाण्यात बुडवलं किंवा पाणी त्या कमळाच्या फुलावर टाकलं तरी सुद्धा पाणी त्या पत्रांना, फुलाच्या पत्रांना चिटकत नाही, ओघळून तसंच्या तसं खाली जातं, लिप्त होत नाही. दृष्टांत आहे. त्याप्रमाणे काय हो सांगतायत पुढे की जो आगामी कर्म संचित इत्यादी हे जळतात, त्याचप्रमाणे जो म्हणजे जे आगामी कर्म आहे की नाही, कर्माची 3 भेद देणार आहे, संचित, प्रारब्ध, आगामी. आगामी कर्मालाच क्रियमान कर्म असंही म्हणतात. जो आगामी कर्म मले परसे न, आगामी कर्माच्या मळाने परसे न स्पर्श होत नाही. एकदा ज्ञान झालं स्वस्वरूपाचं, त्याच्याकडून त्या महात्म्याकडून जरी काही प्रारब्धानुसार काही कर्म घडत असले तरी पण त्या कर्माचा लेप त्याला लागत नाही, परसेन स्पर्श करत नाही. कळलं? चला पुढचा दोहा शेवटचा. इस जन्म आरंभक कर्म फले सुख दुःखही भोगत होत प्रले. असं आहे ना, तान्वय पहा. इस जन्म आरंभक कर्म सुख दुःख ही फले भोगत प्रले होता. प्रले होत झालं. खालच्या पुढे पितांबर स्वविमले रूप विक पिख, रूप के बाद पिख, आगे इस भांति जू जन्म विले होवत. जन्म विले होवत. ठीक है जी. अर्थ पहा. इस जन्म आरंभ 3 कर्म आहे ना, संचित, प्रारब्ध, क्रियमान. तर संचित कर्म ज्ञान झाल्यामुळे अज्ञान निवृत्त झालं. अज्ञान निवृत्त झाल्याने अज्ञानाचं कार्य आवरण तेही निवृत्त झालं आणि त्या आवरणाच्या आश्रित असणारं संचित कर्म जळालं. बरोबर. तिसरं आहे आगामी कर्म, क्रियमान कर्म. त्याचा देखील त्या महात्म्याला, ज्ञानी पुरुषाला स्पर्श होत नाही. हे आत्तावर सांगितलं. कमलपत्राला जसं पाण्याचा स्पर्श होत नाही. राहिलं प्रारब्ध. ते कसं नष्ट होतं, ते कसं काय आहे, त्याच्याबद्दल काय आहे, तर त्याच्याकरिता या दोह्यात सांगितलं आहे की इस जन्म आरंभक कर्म. इस जन्म म्हणजे वर्तमानकालीन हा जन्म, त्याचं आरंभक कर्म म्हणजे ज्या कर्मामुळे हा देह, वर्तमान देह उत्पन्न झाला आहे, असं कर्म. त्याला दुसऱ्या भाषेत म्हणता येईल आपल्याला काय, प्रारब्ध कर्म. काय म्हणायचं, प्रारब्ध कर्म. तर इस जन्म आरंभक कर्म काय हो, तर सांगताहेत सुख दुःखई फले भोगत प्रले होता. असंच ना. तर या जन्माचं आरंभक कर्म जे आहे प्रारब्ध, ते काय करतं, सुख दुःखही फले. सुख आणि दुःख हे आहे त्या कर्माचं फल. हाजी प्रारब्ध कर्माचं फल काय, सुख किंवा दुःख. कारण प्रारब्धात काय असतं, असून असून 2च गोष्टी, धर्म अधर्म. धर्माचं फल सुख, अधर्माचं फल दुःख. तर प्रारब्धाने होणार जे फल आहे, सुख दुःखही फले, सुख आणि दुःख रूप जो फल, ते दोन्ही फले भोगत, भोगावेच लागतात. आणि भोगता भोगता प्रलय होत. भोगून संपत कोणतं, प्रारब्ध कर्म. या जन्माचं आरंभक जे कर्म ते प्रारब्ध कर्म,
त्या प्रारब्ध कर्माचं फल सुखदुःख, ते फल सुखदुःख रूपी फल भोगतच प्रलय होत. प्रलय होत म्हणजे ते प्रारब्ध कर्म प्रलयाला जातं, समाप्त होतं, नष्ट होतं. भोगून लागला अर्थ. खालच्या ओळीत जाऊया. पितांबर स्वविमले रूपपिख. पितांबरजी महाराज म्हणतात, स्व म्हणजे स्वतःचं स्वरूप, जे की विमल आहे. विमल शब्दाचा अर्थ आहे मलरहित, विशुद्ध, अत्यंत शुद्ध, मलरहित असं जे रूप. स्वविमले रूप, रूप म्हणजे स्वरूप, आपला आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप. पीख, पीख शब्दाचा अर्थ आहे अनुभव करून, देखिके, जाणून. काय झालं? पितांबरजी महाराज म्हणतात की स्वतःचं मलरहित विशुद्ध असणारं आपलं जे स्वरूप आहे त्याचा अनुभव घेऊन जो कोणी अनुभव घेईल तो सरतोही काय इस भाती जू जन्म विले होवत. अशा प्रकारे आता कर्म राहिलंच नाही ना कोणतं, संचित जळालं. क्रियमान कर्म जे आगामी आहे त्याचा संश्लेष होत नाही, प्रारब्ध भोगून संपलाय. आता जन्म घेण्याकरिता कर्म राहिलं का? नाही. मग इस भाती अशा प्रकारे जो जे जन्माधिक आहेत ते विले होवत. विले होत म्हणजे नष्ट होता, अर्थात जन्ममृत्यू त्याला होणार नाही. जन्ममृत्यूच्या अतीत मोक्ष स्वरूपाला तो प्राप्त होतो, हा त्याचा अर्थ. लागलं पद्य सर्व. आता चला पुढे. आता प्रश्न आहे 216. बरोबर. प्रश्न आहे कर्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? कशाला म्हणायचं कर्म? उत्तर, शरीर, वाणी व मन यांच्याकडून होणारी क्रिया त्यास कर्म असे म्हणतात. बरोबर. शरीराकडून होणारी क्रिया, वाणीकडून होणारी क्रिया आणि मनाकडून होणारी क्रिया, त्या क्रियेचंच नाव आहे काय? कर्म. लागलं की नाही? मग ती कोणतीही क्रिया असू द्या, शुभ किंवा अशुभ. मन, वाणीकडून क्रिया होते की नाही? बोलण्याची. मनाने विचार करतो, चिंतन करतो मनुष्य, ती सुद्धा एक प्रकारची क्रियाच आहे. त्याला मानसिक कर्म म्हणतात. शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म अशा प्रकारे त्यांच्याकडून होणारे त्यास कर्म असे म्हणतात. लागलं पुढे चला. प्रश्न आहे 217. कर्म किती प्रकारचे आहे? बरोबर. हे कर्म तर 3 प्रकार झालंच वर. एक प्रकारे शारीरिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म. बरोबर. तर हे कारणरूप कर्म आहे आणि हे कर्म घडल्यानंतर त्याच्यापासून उत्पन्न झालेलं जे फलरूप कर्म आहे ते देखील 3 प्रकारचं आहे. कोणतं? संचित, प्रारब्ध, क्रियमान. बरोबर आहे की नाही? बघा, कर्म किती प्रकारचे आहे हा प्रश्न. उत्तर, संचित, प्रारब्ध व क्रियमान. क्रियमानच्या पुढे काय लिहिलंय? आगामी. म्हणजे क्रियमान शब्दाचाच अर्थ आहे आगामी कर्म. भेदे करून म्हणजे या भेदाने कर्म 3 प्रकारचे आहे. किती प्रकारचे कर्म झाले? 3. कोण कोण? संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. बरोबर आहे की नाही? आणि वेगळ्या रीतीने हा भेद झाला. ते वर आत्ता सांगितले शारीरिक, वाचिक, मानसिक. तर त्या क्रियारूप कर्म आहे, त्याच्यापासून पाप किंवा पुण्याचा उदय होतो, आहे की नाही? समजा उदाहरणार्थ चांगलं कर्म केलं, एखाद्याला दान दिलं किंवा चांगला अभ्यास केला, आहे की नाही? शारीरिक कर्म असू द्या, वाणी कोणाला गोड गोड बोललं आणि एखाद्याला वाईट बोललं, शिवी दिली, एखाद्याचं मन दुखलं वाणीने आपल्या, तर काय होणार? त्याच्यापासून पाप उत्पन्न होणार. कळलं की नाही? आणि आपल्या मनाने सुद्धा दुसऱ्याचं नेहमी हितचिंतन करावं, अहिताचं चिंतन करू नये, नाही की नाही? आत्मवत सर्वभूतानी किंवा आत्मनः प्रतिकूलानी परेशान समाचरित, आहे की नाही? या न्यायाला घेऊन ज्या गोष्टी आपल्याला प्रतिकूल वाटतात त्या दुसऱ्यालाही प्रतिकूल असू शकतात, याचा विचार करून त्या प्रतिकूल गोष्टीचा संयोग जसा आपल्याला आवडत नाही तसा त्या प्रतिकूल गोष्टीचा संयोग दुसऱ्यालाही आवडणार नाही. मग आपण त्या प्रतिकूल गोष्टीचा योग दुसऱ्याबरोबर का येऊ द्यावा? अर्थात येऊ देऊ नये. कळलं की नाही? असं त्याचा अर्थ आहे. म्हणून आत्मवत सर्वभूतानी, सर्व प्राणी मात्रांना आपलं स्वरूप म्हणूनच बघायला पाहिजे.
आणि जर ती स्थिती झाली तर कोणाविषयी द्वेषही होणार नाही आणि कोणाविषयी रागही राहणार नाही. आणि रागद्वेष हेच मूळ आहे कर्म उत्पन्न होण्यासाठी, पाप पुण्य उत्पन्न होण्यासाठी. रागद्वेष संपले, स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती झाली तर त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं कर्मच उत्पन्न होत नाही. क्रिया घडणार पण त्याच्यापासून पाप पुण्य उत्पन्न होणार नाही. ज्ञानी महात्मा जो असतो, जीवनमुक्त महात्मा, त्याच्या हातून त्रैलोक्याचा घात जरी घडला कदाचित तरी त्याच्यापासून त्याला पाप किंवा पुण्य काही लागत नाही. येणार आहे सारा याच्यात लागला अर्थ. तर काय म्हणताय तिथं, तर तर शारीरिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म या तिन्हीकडून जे काही कर्म घडतं शुभ किंवा अशुभ त्याच्यापासून पाप आणि पुण्य उत्पन्न होतं. आणि त्या पाप पुण्याचा संग्रह मोठा, त्याला म्हणायचं संचित. त्याच्यातूनच काही अंश भोगण्याकरता तयार झाला तुकडा, त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि रोज आपल्या हातून जे कर्म घडत आहेत शारीरिक वाचिक मानसिक ते झालं क्रियमान कर्म. कळलं की नाही? चला पुढे बघा, पुढचा प्रश्न 218 नंबरचा. संचित कर्म म्हणजे काय? संचित कर्म कशाला म्हणतात? उत्तर, अनेक पूर्वजन्मामध्ये संग्रह केलेले जे कर्म त्या संचित कर्म असे म्हणतात. संचित कर्म काही एका जन्माचं नाही आहे. अनेक पूर्वजन्मामध्ये संग्रह केले म्हणजे एकत्र केलेले, एकट्ठा झालेलं जे कर्म त्याला काय म्हणायचं? संचित कर्म. म्हणजे कसं काय? समजा आता वर्तमान काळात आपण मनुष्य रूपात आहोत, आहे की नाही? आपल्याला जाण आहे शास्त्रानुसार काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. पण आपल्या हातून जे काय घडत असेल चांगलं किंवा वाईट त्याच्यापासून काय उत्पन्न होणार? धर्म अधर्म म्हणजे पाप पुण्य. ते पाप पुण्य मोठा त्याचा एक संग्रह तयार होत चालतो. जसं तुम्ही बँकेमध्ये रोज समजा काय काही पैसे जमा करत राहिला 50, 100, 200, आहे की नाही? तर हळूहळू करता 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 वर्षाखेरीस पाहिलं तर एक मोठी रक्कम तयार होते. 1,00,000, 2,00,000 बी होऊ शकतात, किती होऊ शकतात, जो जितके जमा करेल. कळलं की नाही? त्याप्रमाणे आपल्या हातून जे काय चांगलं वाईट कर्म घडतं ना त्याच्यापासून जे पाप पुण्य उत्पन्न होतात त्याचा एक संग्रह तयार होतो, समुदाय मोठा ढेर. त्याचं नाव आहे काय? संचित कर्म. तेच म्हटलं आहे. मग कदाचित आता ह्या जन्मामध्ये आपण जे कर्म करतो ते सारं जमा होत आहे रोज. कुठं? संचितात. थोडं जरी काही कर्म केलं आपण तर त्याचं पाप पुण्य उत्पन्न होतं. 3 प्रकारचे कर्म असतात ना. काय? एक विहित कर्म, एक निषिद्ध कर्म आणि एक उदासीन कर्म. विहित कर्म म्हणजे शास्त्राने जे करायला म्हणून सांगितलं आहे ते विहित कर्म. ते केलं तर त्याच्यापासून पुण्याची उत्पत्ती होते. आणि निषिद्ध कर्म की शास्त्राने जे करायला नाही सांगितलं, मना केलं आहे, खोटं बोलू नये, दारू पिऊ नये, मांस खाऊ नये वगैरे मना केलं आहे की नाही, त्या कर्मांना म्हणतात निषिद्ध कर्म. आणि एक असतं उदास कर्म म्हणजे त्याच्यापासून पापही उत्पन्न होत नाही, पुण्यही उत्पन्न होत नाही. म्हणजे कसं? उदाहरण समजा आपले डोळे आहेत, सारखी त्यांची उन्मेष निमेष पलक खालीवर होत राहते, कर्मच आहे ते प्रकारचं, पण ते उदास कर्म आहे. त्याच्यापासून काही पाप पुण्य उत्पन्न होतं. श्वासोश्वास चालू आहे की नाही? किंवा योग्य वेळी झोपला आहे, जांभळी आली आहे, ढेकर आला आहे, कर्मच आहे सारे, हे उदास कर्म आहे. त्याच्यापासून काही पाप पुण्य उत्पन्न होत नाही. लागलं? परंतु विहित कर्म केलं तर त्यापासून पुण्याची उत्पत्ती होते आणि निषिद्ध कर्म केलं तर त्यापासून पापाची उत्पत्ती होते. बरोबर आहे की नाही? असं शास्त्र सांगतं. मग आता या जन्मात रोज प्रतिदिन आपल्याकडून काही ना काही कर्म घडत आहे की नाही? कोणाला समजा दान दिलं, कुणासाठी आपण उपकार ठरलो म्हणजे काहीतरी कोणावर उपकार केला, आहे की नाही? चांगल्या गोष्टी केल्या, नामस्मरण केलं, अध्ययन केलं, विहित कर्म केलं, पुण्य उत्पन्न होणार. निषिद्ध कर्म केलं, चालता चालता काही कारण नसताना कुत्र्याला दगड ठोकून मारला, आहे की नाही? कुणाला शिवीच दिली, आहे की नाही? वगैरे वगैरे, हे सर्व काय आहे? निषिद्ध कर्म आहे. आणि त्याच्यापासून जी पाप पुण्य उत्पन्न होतात ना त्याचं नाव काय? ते एकत्र तयार होतात, त्याला म्हणतात संचित. याच जन्मात केलेलं आहे असं नाही. याच्या अगोदरही आपले जे काही मनुष्य जन्म झाले असतील त्या मनुष्य जन्मामध्ये सुद्धा, मग ते हजारो जरी झाले असले मागं, तर त्या मनुष्य जन्मात जे जे कर्म तयार झालं त्याचा संग्रह एकत्र झालेला आहे. आणि ते म्हणजे काय? संचित. आणि पाप पुण्याची उत्पत्ती फक्त मनुष्य शरीराकडूनच होते, इतर शरीराकडून नाही. पशु पक्षी आहे, समजा गाय आहे, मालकाच्या शेतात चराई सोडून दुसऱ्याच्या शेतात जाऊन चरली,
कदाचित, तर तिला काही पाप लागेल का? तिला ती जाणीवच नाही आहे आपल्यापारखं, तिला काही पाप नाही, पुण्य नाही. आणि पशु पक्षी जे आहेत त्या केवळ भोगयोनी आहेत. पूर्वी केलेल्या कर्माचा भोग भोगण्यासाठी ते शरीर आहे. त्यांच्याकडून नवीन काही असं पाप पुण्य उत्पन्न होत नाही. स्वर्गात राहणारे देवता लोक त्या सुद्धा केवळ भोगयोनी आहेत. त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी जरी काही एखादा यज्ञ जरी केला तिथे स्वर्गात, तरी त्याच्यापासून त्यांना पुण्य नाही. आणि एखाद्याचा खून केला तरी त्यापासून पाप नाही. कारण त्या सुद्धा योनी कशा आहेत? केवळ भोगयोनी आहे. पण मनुष्याची योनी, मनुष्य शरीर हे कर्मयोनी पण आहे, भोगयोनी पण आहे. पूर्वी केलेल्या कर्माचा भोगही इथं घडतो आणि इथून नवीन कर्माची उत्पत्ती देखील होते. बरोबर आहे की नाही? म्हणून फारच महत्त्वाचं आहे कोणतं? मनुष्याचं शरीर आहे की नाही. मग अनेक जन्मामध्ये केलेलं जे पाप आणि पुण्य आहे की नाही, त्याच्यापासून उत्पन्न झालेला जो एक मोठा कर्माचा साठा, त्याला म्हणतात काय? बोलत जाय काय? संचित कर्म. त्याला काय म्हणायचं? संचित कर्म. कळतं ना? पण चला, प्रश्न काय? संचित कर्म म्हणजे काय? अनेक पूर्वजन्मामध्ये संग्रह केलेले जे कर्म त्या संचित कर्म असे म्हणतात. बरोबर. पुढचा प्रश्न 219. प्रारब्ध कर्म कशाला म्हणतात? संचित कळालं, प्रारब्ध काय आहे? उत्तर, अनेक संचित कर्मातील परिपक्व झालेले आणि ईश्वर इच्छेने वर्तमान देहाचे आरंभक जे कोणी एक संचित कर्म ते प्रारब्ध कर्म होय. ठीक आहे, जरा समजून घ्या. अनेक संचित कर्मातील, संचित कर्म अनेक आहे की नाही. आता अनेक मोठा संग्रह आहे. तो किती संग्रह असेल काय माहित, आता कोणाचं किती मोठं गाठोड आहे, कळलं की नाही. त्याचा काही हिशोब नाही सांगता येत. अप्रत्यक्ष आहे ते, प्रत्यक्ष नाही. शास्त्रही गम्य आहे, शास्त्र सांगताय. ठीक आहे ना. तर अनेक संचित कर्मातील, संचित कर्म खूप मोठं आहे. त्यातील समजा काही कर्म आता परिपक्व झाले. कर्म परिपक्व होणं म्हणजे काय? फल देण्याला सन्मुख होणं. जसं आपण रेकॉर्डिंग करत असताना, रेकॉर्डिंग करतो की नाही, ती रीळ अशी फिरत 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 राहते. आता आजकाल ते मोबाईल वगैरे रेकॉर्डिंगचे साधन आले आहेत. पूर्वीच्या जमान्यात तसं नव्हतं. ती एक कॅसेट यायची टेपमध्ये, तिच्यावर एक पट्टी असायची, बारीक अशी प्लॅस्टिकची पट्टी आहे की नाही. आणि रेकॉर्डिंग चालू केली की ती दोन असायचं ना असे बरोबर, एक ओढायची एक सोडते, अशी फिरते 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 आणि त्याच्यावरती अक्षरं आपण रेकॉर्डिंग होतात. आणि ज्यावेळेस पुन्हा वाजायची असते आपल्याला, त्यावेळेस पुन्हा ती उलटी करून लावायची. मग जसं जसं आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे की नाही, तसं तसं त्याच्या उलट्या रीतीने ते उकलत चाललं की तसं तसं ते वाजत चालतं. तसं ही सुद्धा काय आपली एक रीळ आहे. आपण कर्म केले आहे, फाईलमध्ये जमा होत चाललं आहे, जमा होत चाललं आहे, जमा होत चाललं आहे, जमा होत चाललं आहे. मग त्यातले काही कर्म किंवा क्रमशः काही कर्म काय आले, भोग देण्यासाठी त्यांचा नंबर आला, परिपक्व झाले त्याला म्हणतात. मग त्यातून एक काही कर्माचा संग्रह निघतो, तुकडा. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे शरीर प्राप्त होत आहे. प्रारब्ध कर्म कदाचित एकाच जन्मात असेल असं नाही. एक जन्माचंही असू शकतं, 2, 10, 20, 100 जन्माचंही असू शकतं प्रारब्ध. आणि मग त्या प्रारब्ध कर्मानुसार आपला भोग घडतो. कळलं की नाही, असा अर्थ आहे. जसं एखाद्या शेतकऱ्याने आपल्या पेवामध्ये, पूर्वीच्या काळातले पेव असायचे आहे, जमिनीमध्ये असे गड्डे करून व्यवस्थित त्याच्यात धान्य भरलेलं असायचं, त्याला पेव म्हणतात. किंवा आजकाल कोठीमध्ये ठेवतात, पोत्यात ठेवतात. ते धान्य झालं, मोठा संग्रह, ते संचित. त्यातून 10-20 किलो काढलं, दळण केलं, दळून आणलं आणि त्याच्या भाकरी बनवायला सुरुवात केली. बरोबर. मग आता हे काय झालं, ते 10 किलो काढलेलं दळलेलं हे झालं प्रारब्ध कर्म. आणि रोज खाल्ल्या जात आहे, करतोय आपण त्या भाकरी वगैरे, ते काय आहे, क्रियमान कर्म आहे की नाही. त्याप्रमाणे इथं सुद्धा असंच आहे, संचित, प्रारब्ध, क्रियमान. प्रारब्ध कशाला म्हणायचं, त्या संचित कर्मातलाच एक अंश म्हणजे काय, प्रारब्ध, की ज्याच्यामुळे आता शरीर हे प्राप्त झालेलं आहे, तीच परिभाषा. अनेक संचित कर्मातील परिपक्व झालेले एक. बरोबर. आणि ईश्वरी इच्छेने, ईश्वराच्या इच्छेनुसार, कारण ईश्वराची इच्छा ही सर्वच कार्याला कारण आहे, इथंही कारण आहे. तर ईश्वर इच्छेने वर्तमान देहाचे आरंभक, वर्तमान देहाचा आरंभ ज्याच्यामुळे झालेला आहे,
असं जे कोणी एक संचित कर्म म्हणजे संचित कर्मातला एक अंश, जे कोणी एक म्हणजे काय, त्या संचित कर्मातला एक तुकडा, एक भाग, एक अंश. कळलं? वर्तमान देहाचा आरंभ आहे की नाही, आणि संचिताचाच एक अंश की ज्याच्यामुळे वर्तमान देह आरंभ झाला आहे, असा जो संचितातलाच एक अंश, त्यालाच काय म्हणतात? प्रारब्ध. तसं लिहिलं येतं, जे कोणी एक संचित कर्म ते प्रारब्ध कर्म होय. लागला अर्थाजी? थोडक्यात काय, वर्तमान देहाचा आरंभ संचिताचाच एक अंश जो आहे की नाही, त्या असा जो कर्माचा भाग, त्याला म्हणायचं काय? प्रारब्ध कर्म. ठीक आहे, पुढे चला. प्रश्न आहे 120 नंबरचा. क्रियमान कर्म म्हणजे काय? सापडलं? क्रियमान कर्म कशाला म्हणतात? 3 कर्म सांगितले होते ना, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म. संचित कळालं, प्रारब्धही कळालं, आता तिसरं कोणतं आहे? क्रियमान. क्रियमान कर्म कशाला म्हणतात? प्रश्न आहे. क्रियमान कर्म म्हणजे काय? उत्तर, ज्ञानाच्या पूर्वी अथवा पश्चात या वर्तमान देहाकडून देहपातापर्यंत घडणारे जे कर्म ते क्रियमान कर्म होय. बरोबर? ज्ञानाच्या पूर्वी, ज्ञान होण्याच्या अगोदरही किंवा ज्ञान झाल्यावर देखील या आपला जो वर्तमान देह आहे, या देहाकडून, वर्तमान देहाकडून कुठपर्यंत? देह पडेपर्यंत, मरेपर्यंत घडणारं जे कर्म रोज त्या कर्माला काय म्हणतात? क्रियमान कर्म. बरोबर? कळलं? क्रियमान कर्म. हा, थोडक्यात आपण जे रोज करतो ना, चांगलं वाईट जे काय आपल्याकडून घडून राहिलं, त्याला म्हणायचं काय? क्रियमान कर्म. आहे की नाही? त्यात सर्वच आलं, वाचणं, लिहिणं, खाणं, पिणं, बसणं, उठणं, स्नान, संध्या, जप, तप, हे सर्व आलं जे आपल्याकडून रोज घडत आहे, त्याला काय म्हणायचं? क्रियमान कर्म. बरोबर आहे की नाही? अशुभ कर्मापासून वाचण्याकरिता मनुष्याने काय करावं? युक्ती करावी. आपल्याकडून वाईट कर्म घडू नये, कदाचित घडत असतील, लोक सुटत नसतील, एक वही करायची, आणि वही करून काय करायचं? संध्याकाळी झोपायच्या अगोदर 10 मिनिटं, 15-20 मिनिटं ती वही समोर घ्यायची, त्याचं तारीख टाकायची त्या पानावर आणि लिहायचं, आज मी काय काय चांगले कर्म केले. त्याच्या बाजूला लिहायचं, आज मी काय काय वाईट कर्म केले. बरोबर? असं रोज लिहायचं आणि रोज विचार करायचा, अरे आज माझ्याकडून 10 कर्म वाईट झाले, उद्या एवढे झाले नाही पाहिजे, कमी झाले पाहिजे, झालेच नाही पाहिजे खरं तर. असं करत काय करायचं? कमी होतात. आणि प्रत्येक कर्म करताना विचार करायचा. माणसाने कर्म करून त्याचा परिणाम म्हणून जेव्हा भोगायला येतं तेव्हा विचार केल्यापेक्षा कर्म करताना विचार करावं, याचे परिणाम काय निघतील. आहे की नाही? विष पिऊन लय हातपाय खोडायला लागला, मग आता कसं करू असं म्हणल्यापेक्षा यायच्या अगोदर विचार करावा, पिलं तर काय होईल म्हणून. आणि जर एवढा परिणाम होणार आहे तर कशाला प्यायचं? प्यायचंच नाही. पण मूर्ख लोक काय करतात, थोडंसं काही झालं नसतं, आई जरी म्हणली, एखादी शब्द वाईट बोलली किंवा बापाने एक थापड मारली, तेवढ्यावरून लगे रागा भरात काही पण करतात, उलटं सुलटं. अशा लोकांना काय म्हणतात? मूर्ख म्हणतात, अज्ञानी म्हणतात. आणि त्यांना ईश्वरसुद्धा कधीच माफ करत नाही. काय आत्महत्येचं पाप हे सर्वात मोठं पाप सांगितलं आहे, त्याला क्षमा नाही. आणि पुन्हा मनुष्य जन्मही त्याला लवकर भेटत नाही. ईश्वर विचार करतो, अरे एवढा सुंदर मी या पोराला मनुष्य जन्म दिला होता, नाही की नाही, त्यांनी परमार्थ करावा, पण त्यांनी दुसरंच काहीतरी केलं, शरीराचा त्याग केला, तुझा तुला आता शरीरच मिळणार नाही. अनंत कल्पापर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही. मग व्हावं लागतं बैल, गाढव, कुत्रं, वनावना हिंडत आहे, पाणी भेटत नाही. आहे की नाही? शेतकरी मारतो आहे, दिवसभर काम करून घेतो, पाणी पाजायचं त्याला आठवणच राहत नाही, तसाच गळ्यात घालून ठेवतो जू, आणि 2 तासानं येतो चहा पिऊन दुसऱ्या वस्तीवरून. तोपर्यंत व्याकुळ होतो, बसता येत नाही, उठता येत नाही, मरतो आहे. वरून ऊन लागत आहे, किडे चावत आहेत, खालून पाय जळत आहेत, काय करता येतं? पराधीन जीवन आहे. ते जीवच आहेत ना आपल्यासारखेच. अर्थात आपण सुद्धा अशी एक अवस्थेत होतो, आणि ह्या जन्मात जर सावध झालो नाही तर पुढेही अशीच अवस्था आपली होणार आहे. म्हणून माणसाने अत्यंत सावध झालं पाहिजे. हाच मोका आहे, हीच संधी आहे. लग्न करणं, आता माझं वय झालं ना, आता पोरगी चालून आली, आता मोका आहे. हा मोका नाही आहे की नाही? याचे मोके आपण आतापर्यंत लय साधले. प्रत्येक जन्मात
पोरं बाळा तयार केली, काही झालं नाही त्याच्यापासून, आहे की नाही. हा हे केवळ शरीराचं एक आकर्षण आहे, भोगाचं, विषयाचं, आहे की नाही. काही नसतं. एक जन्म देऊन तर बघा देवासाठी, आहे की नाही. देवासाठी नाही, स्वतःसाठी. देवाला काय त्याच्याशी घेणं नाही. आपल्या स्वतःचा उद्धार आपण करून घेतला पाहिजे, कठोर झाला पाहिजे त्यासाठी. जे होईल ते होईल. काही महात्मा लोक किती कठोर असतात बघा, तपश्चर्या करतात. काही महात्मे असे पायात भेट वर हात केलाय, असं वर हात 12-12 वर्ष वरच हात वाळून गेला, हात खालीच करत नाही. झोपायचं असलं तरी असंच झोपणार, असंच राहणार आहे. काही महात्मे उभे राहिले 36-36 वर्ष आहे, उभेच झोपतात उभ्याना, बसतात खातात उभ्याना, सारं काही उभ्यानाच करतात. पण झोपतात कसं काय, तर ते आयडिया करतात. मग अशी समजा वरून ही कडी आहे ना, त्याला असं दावं बांधणार दोरी, आणि त्या दोरीवर असं झोका असतो ना, असं टाकून त्याच्यावरच झोपणार, पडू नये म्हणून. किती कठोर तपश्चर्या करतात. तात्पर्य सांगायचं काय, या जीवनावर माणसाने उदार झालं पाहिजे. उदार झालं म्हणजे मग रेल्वे खाली जाऊन झोपायचं असं नाही. लोकांची, आईबापाची किंवा पाहुण्यारावळ्यांची इच्छा असेल ना, तिचा त्याग करायचा. स्वतःच्या इच्छेचा बी त्याग करायचा. या जन्मात मला संसार करायचाच नाही. 10 रुपये जरी माझ्याजवळ नाही आले जेवण भर तरी चालेल, मला काही घेणं नाही त्याच्याशी. मधुकरी मागल मी, झाडाखाली राहील. काही महात्मे असे आहेत ना, एक आम्हाला भेटले होते हिमाचल प्रदेश नाही हरियाणामध्ये. एक महात्मा, त्यांच्याकडे पिशवी असायची बरं, काही छोटीशी, जास्त मोठी नाही, आपली शमनम असते थोडीशी मोठी. त्याच्यावर 1-2 कपडे, लई मोठे नाही, 1-2 कपडे आणि हातात कमंडलू आणि बाकी काही नाही. आणि ते राहणार पुढे झाडाखाली, बरं झाडाखाली. मधुकरी जाणार 10-12-11 वाजता काय जावं जायचं, झाडाला पिशवी टांगून ठेवणार, मधुकरी आणणार, खाणार, कमंडूत पाणी आणलं, भरून ठेवलं, झोपले, अभ्यास केला, नामस्मरण केलं, पुन्हा दुसऱ्या मधुकरीला गेले, आलं, तेच क्रम त्यांचा चालू. वाटलं चला दुसऱ्या गावाला जाऊ, उचलली पिशी, तेवढंच सामान, तेवढंच त्यांचा संसार. 1 लंगोटी, 2 कपडे, बस, एखादं स्वेटर कमंडलू, काही नाही बाकीचं. आणि आथरा बांगडायचे, काथरायले, कानावर घ्यायचं, रग कंबल वगैरे. बघा किती त्यागी महात्मे आहेत, कळलं की नाही. चला, सांगायचं तात्पर्य काय चाललं होतं आपलं, क्रियमान कर्म. उत्तर दिलं आहे की नाही, झालं ना, कळलं ना क्रियमान कर्म. पुढे चला मग, प्रश्न आहे 221वा. काय लिहिलं आहे, ज्ञानाचे कर्माची निवृत्ती कोणत्या प्रकारे होते. तिथं कसं पाहिजे, ज्ञानाच्या कर्माची निवृत्ती कोणत्या प्रकारे होते. ज्ञानी जो पुरुष आहे त्याचं कर्म कसं निवृत्त होतं, हा प्रश्न. उत्तर, ज्ञानाने अज्ञानाच्या आवरण अंशाची निवृत्ती होते. बरोबर, ज्ञान ही विरोधी आहे अज्ञानाच्या. ज्ञानाने अज्ञान निवृत्त होतं, आणि अज्ञान निवृत्त झालं की अज्ञानाचं कार्य जे आवरण किंवा अज्ञानाची शक्ती, जी आवरण शक्ती, तीही निवृत्त होते. मग म्हणे ज्ञान झाल्याबरोबर काय मनुष्य तो मरतो का, कारण अज्ञान निवृत्त झालं. उपादान कारण, शरीराचं उपादान कारण अज्ञान निवृत्त झालं. नाही, अज्ञानाचा लेश राहतो, आणि त्याच्यामुळे ते शरीर राहतं. कारण प्रारब्ध प्रतिबंधक आहे विक्षेपाच्या निवृत्तीकरिता, आहे की नाही. म्हणून ज्ञान झाल्यावर सुद्धा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर राहणार, हा त्याचा अर्थ. पंक्ती पहा, ज्ञानाने अज्ञानाच्या आवरण अंशाची निवृत्ती होते. आवरणाची निवृत्ती झाली म्हणजे तदाश्रित स्थित जे संचित, आहे की नाही. आवरणाची निवृत्ती झाली, आवरणाच्या आश्रयाने कोण राहतं, संचित कर्म. आता आधारच गेला, आश्रयच गेला, तर आश्रित पदार्थ राहील का, नाही. भिंत पडली, भिंतीवरचं चित्र राहील की नाही राहणार. तसं आश्रय कोण आहे, आवरण, त्याच्यावर राहतं कोण, संचित कर्म. आता ज्ञानाने झालं काय, अज्ञान आणि अज्ञानाचं आवरणच नष्ट झालं, मग त्याच्या आश्रयाने असणारं संचित तेही नष्ट होऊन जातं. बरोबर, बघा, आवरणाची निवृत्ती झाली म्हणजे तदाश्रित आवरणाच्या आश्रित, तदाश्रित स्थित जे संचित, म्हणजे पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्माची. संचित म्हणजे काय, पूर्वी अनेक जन्मामध्ये केलेलं जे कर्म, त्याला संचित म्हणतात. पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्माची निवृत्ती होतो, नाश होतो, निवृत्ती होते. काय होते, निवृत्ती होते म्हणजे नष्ट होतं. कोण, संचित कर्म. आणि एक संचित गेला, आता 3 कर्म सांगितले, संचित, प्रारब्ध, क्रियमान. संचित कसं जळतं हे सांगितलं. आता पुढे पहा, आणि ज्ञानाच्या पूर्व पश्चात असा आला की नाही, तर मध्ये एक शब्द लिहा, पूर्व
तथा पश्चात. आता पहा, ज्ञानाच्या पूर्व तथा पश्चात या जन्मामध्ये केलेल्या क्रियमान कर्माचा, सापडलं का? पुढे काय? अकर्ता. अकर्ता आहे की नाही? त्याच्या अगोदर शब्द लिहा, कर्माचा आणि अकर्ता या दोघांच्या मध्ये मी. आणि त्या मी सहित पुढची पंक्ती उद्धरण चिन्हात. कशी? मी अकर्ता, अभोक्ता, असंग ब्रह्म आहे इथपर्यंत उद्धरण चिन्ह. पुढे पहा, या निश्चयी करून स्वाश्रय भ्रमज तादात्म्याचा नाश करून आणि रागद्वेषाच्या किंवा रागदोषाच्या अभावाने जलस्थित कमल पुष्पवत ज्ञानी यास स्पर्श पावत नाही. बरोबर? कोणत्या कर्म स्पर्श पावत नाही ज्ञानाला? हा, इथं विचार चालू झाला. आता कोणत्या कर्माचा? क्रियमान. संचिताचा विषय संपला. संचित कसं जळालं हे सांगितलं. आता क्रियमान कर्माचं सांगत आहे. पुन्हा वाचतो. 2 नंबरचा आकडा सापडला का? आणीच्या पुढं नंबर 2 दिलाय की नाही? पुन्हा पहा, ज्ञानाच्या पूर्व म्हणजे ज्ञान होण्याच्या अगोदर, तथा पश्चात म्हणजे ज्ञान झाल्यानंतर. ठीक. ज्ञानाच्या पूर्व तथा पश्चात या जन्मामध्ये केलेल्या, ज्ञानाच्या अगोदर केलेलं किंवा ज्ञानाच्या नंतर सुद्धा जे काय घडेल या शरीराकडून जन्मामध्ये केलेल्या क्रियमान कर्माचा काय होतं? स्पर्श होत नाही. या जन्मामध्ये केलेलं, समजा आज ज्ञान झालं तर या जन्मामध्ये ज्ञान होण्याच्या अगोदर बी जे कर्म झालं होतं त्याचा पण, ज्ञान झाल्यावर पण जे कर्म घडणार आहे त्याचा स्पर्श होत नाही. त्या महात्म्याला चिटकत नाही ते. का? की त्याचा असा निश्चय झाला. आता अगोदर निश्चय होता मी करता आहे, मी भोगता आहे की नाही, आहे की नाही, मी संगवान आहे, अशा प्रकारचा काय होता? अगोदर ज्ञानाच्या अगोदर निश्चय होता. आता निश्चय झाला काय? मी अकर्ता, अभोक्ता, असंग. आणि या निश्चयाच्या बळाने त्या ज्ञानी पुरुषाला आगामी कर्माचा स्पर्श होत नाही. ज्याप्रमाणे कमल पुष्पाला पाणी लागत नाही. म्हणलंय बघा. मग काय म्हणतं? या जन्मामध्ये केलेल्या क्रियमान कर्माचा, सापडली की मी अकर्ता, अभोक्ता, असंग ब्रह्म आहे. मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, असंग असं जे ब्रह्म ते मी आहे. या निश्चय करून म्हणजे या निश्चयामुळे स्वाश्रय भ्रमज तादात्म्याचा नाश करून, आहे की नाही, स्वाश्रय म्हणजे स्वतःच्या बाबतीत भ्रमाने जे तादात्म्य वाटत होतं ना देहाधिकाच्या बाबतीत, आहे की नाही, स्वाश्रय स्व आत्मा, त्याच्या आश्रयाने असणारे देहाधिक आणि त्या देहाधिकाबरोबर भ्रमज म्हणजे भ्रमाने उत्पन्न झालेलं कोण? तादात्म्य. ते राहिलं का? आता त्याचा नाश झाला. का? ज्ञान झाल्यामुळे. अगोदर काय होतं? तादात्म्य. कुणाबरोबर? स्वाश्रय जो देहाधिक स्व आत्मा, त्याच्या आश्रयाने राहणार देहाधिक, स्वाश्रय देहाधिक, आणि त्या देहाधिकाच्या बाबतीत भ्रमज तादात्म्य, भ्रमाने उत्पन्न झालेलं तादात्म्य होतं अगोदर. ज्ञान उत्पन्न होण्याच्या अगोदर देहालाच मनुष्य काय समजतो? मी समजतो. पण देह मी आहे का? नाही आहे. मग काय? ज्ञान झाल्यावर देह मी वाटतो का? मी वाटत नाही. म्हणजेच देहाविषयी तादात्म्य राहिलं नाही. तादात्म्याचा नाश झाला. कळली का पंक्ती? या निश्चय करून स्वाश्रय भ्रमज तादात्म्याचा नाश करून म्हणजे नाश होऊन आणि राग दोषाच्या अभावाने, राग द्वेष इत्यादी जे दोष, त्या दोषाचाही काय होऊन जातो? अभाव ज्ञान झाल्याने, आहे की नाही. राग दोषाच्या अभावाने काय होतं मग? जलस्थित कमल पुष्पवत. जलामध्ये एखादं कमळाचं फूल ठेवलं तरी पाण्याचा स्पर्श त्या कमळाच्या पत्रांना होत नाही, पाकळ्यांना होत नाही. जलस्थित कमल पुष्पवत ज्ञानी यास स्पर्श पावत नाही. ज्ञानी म्हणजे ज्ञानी पुरुष यास स्पर्श पावत नाही. यास क्रियमान कर्मास, आहे की नाही, स्पर्श पावत नाही, त्याला स्पर्श होत नाही. आणि ज्याचा स्पर्श होत नाही मग त्याचा भोग कसं काय घडेल? आहे की नाही. म्हणजे क्रियमान कर्म सुद्धा असंच उडालं, संचितही गेलं, राहिलं काय? प्रारब्ध.
या स्पर्श पावत नाही. लागलं पुढे, किंतु ज्ञानवानाचे क्रियमान कर्म. मग आता ज्ञानवानाचे हातून तर कर्म घडणारच ना. प्रारब्ध आहे तोपर्यंत, शरीर आहे तोपर्यंत तो खाणार पिणार बसणार उठणार कर्म तर घडणारच. मग त्याला क्रियमान कर्म म्हणतात. आणि त्या क्रियमान कर्माचा स्पर्श त्याला होत नाही. म्हणजे क्रियमान कर्माकडून म्हणजे रोज रोज त्याच्या हातून घडणाऱ्या चांगल्या वाईट कर्मापासून त्याला त्या पाप पुण्य जरी उत्पन्न झाले त्या कर्मापासून, तर ते पाप पुण्य त्याला लागत नाही. कुणाला? ज्ञानी पुरुषाला. कळलं की नाही? त्याच्या हातून जे क्रियमान कर्म घडतं त्याच्यापासून जरी पाप पुण्य उत्पन्न झालं, होणारच. कर्म केलं त्याच्यापासून पाप किंवा पुण्य उत्पन्न होणारच. बी लावलं, योग्य समासला पाणी भरलं तर कोंब उगणारच. कर्म घडताय ना, तर त्याच्यापासून पाप पुण्य उत्पन्न होणार. पण त्याचा स्पर्श मात्र ज्ञानाला होत नाही. मग ते जातं कुठं? पाप पुण्य उत्पन्न झालेलं ज्ञानाच्या हातून सांगतायत. किंतु ज्ञानवानाचे क्रियमान जे या जन्मामध्ये घडलेले क्रियमान म्हणजे काय? जे या जन्मामध्ये घडलेले शुभाशुभ कर्म, शुभ आणि अशुभ. शुभ म्हणजे विहित, अशुभ म्हणजे निषिद्ध, चांगलं वाईट कर्म, क्रमे करून क्रमाने सुहृद आणि सकामी भक्त आणि द्वेषी म्हणजे निंदक जन ग्रहण करीतात. बघा, ज्ञानीपुरुषाकडून जे कर्म घडतं, समजा चांगलं कर्म घडलं, विहित शास्त्रविहित कर्म, त्याच्यापासून पुण्य उत्पन्न होणार ना. ते पुण्य कोणाला लागणार? त्याला लागणार जो त्या महात्म्याची सेवा करतो, जो त्या महात्म्याचा सुहृद आहे की नाही. सुहृद म्हणजे नातलग नाही, त्याची स्तुती करणारा, सेवा करणारा आहे की नाही. किंवा कोणी सकाम भावनेने जरी कोणी भक्त असले त्या महात्म्याचे, तर त्यांना ते पुण्य लागणार. आणि महात्म्याच्या हातून, जीवनमुक्त महात्म्याच्या हातून काही कर्म निषिद्ध घडलं, समजा एखादं वाईट घडलं, तर त्याच्यापासून पाप उत्पन्न होणार. मग ते पाप कोणाला लागणार? त्या महात्म्याची जे निंदा करतात, त्या महात्म्याला जे त्रास देतात, त्यांना ते लागणार. काय? पाप हो, असं त्याचा अर्थ आहे. कळलं? मग पण महात्म्याला लागणार नाही असं. क्रमे करून सुहृद आणि सकामी भक्त यांना काय लागतं? शुभ कर्माचं फल. आणि द्वेषी, द्वेष करणारे, त्या महापुरुषाचा द्वेष करणारे जे असतील, द्वेषी म्हणजे निंदक जन ग्रहण करतात. कशाला? महात्म्याच्या हातून घडणाऱ्या अशुभ कर्माच्या फलाला ग्रहण करतात. करावंच लागतं त्यांना. कुणाला? जे निंदक आहेत. कळलं की नाही? त्यांना पाप लागतं. झालं एवढं? तर कोण कोण कर्म? क्रियमान कर्म. राहिलं कोण? प्रारब्ध. कळलं? बघा आता. आणि अज्ञानाच्या विक्षेप शक्तीचे आश्रित ज्ञानवानाचे प्रारब्ध आहे की नाही. अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत, आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. आवरण शक्तीच्या आश्रित राहतं संचित. अज्ञानाने अज्ञानाचं आवरण निवृत्त झालं म्हणून संचित जळालं. परंतु विक्षेप शक्तीची निवृत्ती लगेच होत नाही ज्ञानाने. का बरं? तिला प्रतिबंधक असतात. विक्षेप शक्ती म्हणजे देहादी आहे की नाही, यांची प्रतीती येत राहते ज्ञान झाल्यावर सुद्धा, लगेच नष्ट होत नाही. का? प्रारब्ध प्रतिबंधक आहे. बरोबर आहे की नाही? मग पहा. आणि अज्ञानाच्या विक्षेप शक्तीच्या आश्रित, मग त्या विक्षेप शक्तीच्या आश्रयाने कोण राहतं? प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म कोणाच्या आश्रयाने राहतात? विक्षेप शक्तीच्या आश्रयाने राहतात. आणि संचित कर्म आवरणाच्या आश्रयाने राहतं. कळलं की नाही? आणि त्या आवरणाच्या निमित्तानेच होणारं क्रियमान कर्म त्याचा लेप लागत नाही. कुणाला? ज्ञानाच्या निमित्ताने. ज्ञानीपुरुषाला त्या पाप पुण्याचा लेप लागत नाही. विक्षेप शक्तीकडून जरी म्हणजे देहाधिकाकडून जरी त्याच्याकडून शुभाशुभ कर्म घडलं. कळलं? जोपर्यंत आवरण आहे ना, तोपर्यंत पाप पुण्य घडलं. ज्ञान झालेलं नाही आहे तोपर्यंत ते पाप पुण्य त्याला लेप करणार. ज्ञान झाल्यानंतर आवरण गेलं आहे की नाही, आवरण गेलं, संचित गेलं, त्या विक्षेप शक्तिरूप जो देहाधिक आहे त्याच्याकडून जरी कर्म घडले, क्रियमान कर्म, तरी त्या कर्मापासून होणारं पाप पुण्य ज्ञानी पुरुषाला लागत नाही. आणि विक्षेप शक्तीच्या आश्रयाने राहणारं तिसरं कोणतं आहे? प्रारब्ध कर्म. ठीक आहे ना? तसं काय पहा. आणि अज्ञानाच्या विक्षेप शक्तीचे आश्रित ज्ञानवानाचे प्रारब्ध. सापडलं का? म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे पूर्वीच्या कोणत्या एका जन्मामध्ये केलेले कर्म, मागच्या कोणत्या तरी जन्मात केलेलं कर्म. आणि या जन्माचा आरंभ काय? या जन्माला, हा जन्म ज्याच्यामुळे मिळालेला आहे, या जन्माच्या आरंभक कर्माची भोगे करून निवृत्ती होते.
म्हणजे भोगानेच निवृत्ती होते. थोडक्यात काय, प्रारब्ध हे भोगून संपावं लागतं, ज्ञानाने जळत नाही. बरोबर, ज्ञानाच्या सामर्थ्याने दोन कर्माचा लेप लागत नाही, संचित आणि क्रियमान. पण प्रारब्ध हे भोगून संपावं लागतं. आरंभक कर्माची भोगे करून निवृत्ती होते. लागलं यास्तव असं जर मानलं नाही तर जीवनमुक्तीची सिद्धी होणार नाही, आहे की नाही. जीवनमुक्ती अवस्था आहे आणि म्हणून प्रारब्ध कर्म याची भोगानेच काय होते, निवृत्ती होते. यास्तव म्हणजे यामुळे ज्ञानवान सर्व कर्मातून मुक्त होतो. ज्ञानी पुरुष सर्व कर्मापासून काय होतो, मुक्त होतो. संचित गेलं, क्रियमान गेलं, प्रारब्ध भोगून एक दिवस संपणारच आहे. कारण खर्च चालू आहे आता, फक्त आवक काहीच नाही. मग एक दिवस ती बॅलेन्स कधी कधी समाप्त होणारच आहे. संपलं, झालं, पुन्हा जन्मच नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाकर. यास्तव ज्ञानवान सर्व कर्मातून मुक्त आहे, म्हणून कर्म रचित जन्माधिक संसारातूनही मुक्त होतो. कर्माने रचित जे जन्माधिक आहेत, जन्माधिक संसार, त्या संसारातून काय होतो, तो मुक्त होतो. संसारातून मुक्त होणं म्हणजे काय, घर सोडून हिमालयात जाऊन बसणं एवढंच नाहीये. संसारातून मुक्त होणं म्हणजे जन्म मरण चक्रातून सुटणं, त्याला म्हणायचं संसारातून मुक्त होणं. म्हणून कर्मरची जन्माधिक संसारातूनही मुक्त होतो. या प्रकारे ज्ञानाच्या कर्माची निवृत्ती होते. प्रश्न काय होता, ज्ञानी पुरुषाच्या कर्माची निवृत्ती कशी होते ते सांगितलं. मग कळलं. आणि जर ज्ञान जर समजा प्राप्त नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही कर्माने, कोणत्याही प्रयत्नाने काय कर्माची निवृत्ती होत नाही. तुम्हाला संचित प्रारब्ध भोगावंच लागेल आणि क्रियमान कर्मापासून होणारं पाप पुण्यही लागणारच. केवळ एकच उपाय आहे मुक्त होण्यासाठी, कोणता, ज्ञान. ज्ञान जोपर्यंत संपादन केलं नाही तोपर्यंत किती जरी चतुराई केली, हुशारी केली, तरी कर्म आपलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. कर्माचा सिद्धांत आहे, भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेरी नाही. कितीही चोरून कर्म केलं, अगदी 7 खोल्याच्या आत जाऊन एखादं चोरून कर्म केलं तरी पाहणारा तिथेही आहे. कोण, परमात्मा ईश्वर तिथेही पाहणार आहे आणि त्याचं फल भोगावंच लागतं. कर्माचं फल चुकत नाही कुणालाच, आतापर्यंत कोणाला चुकलं नाही. एवढे मोठे दुर्वास ऋषी, थोडीशी चूक झाली, अंबरीश राजाला त्रास दिला, सुदर्शन चक्र पाठीमागं लागलं आणि भरपूर वशिली लावण्याचा प्रयत्न केला. वकील वशिली कोणी, दुर्वास ऋषी गेले विष्णूकडं. अगोदर कोणाकडे गेले, ब्रह्मदेवाकडं. ओ महाराजजी, तुम्ही सारे सृष्टी उत्पन्न करता, तुम्ही सर्व जगताचे उत्पादक आहात, करा कृपा. माझ्या मागे सुदर्शन चक्र लागले, जरा आवरा हो त्याला, लयच मागं लागलं, किती पळू मी आता, थकलो. ब्रह्मदेव म्हणाले, क्षमा करा महाराजजी, दुसरं काही सांगा. त्याला आपण नाही वाचू शकत, त्या सुदर्शन चक्राला आपण थांबवू शकणार नाही म्हणे. म्हणे का, तुम्ही कर्म केलंय ते तुमच्या मागं लागणारच. मग काय करू मी आता, जीव देऊ का. जीव कशाला कसं काय तुम्ही देऊ शकता, नाही देऊ शकत. नाही, मग काय करू, जा शंकराकडे. तसेच पळत सुटले दुर्वास ऋषी, गेले कुणाकडं, शंकर भगवानाकडं. महाराजजी, तुम्ही दयाळू आहात, कृपा करा माझ्यावर आणि मला या सुदर्शन चक्रापासून वाचवा. भगवान शंकरांनी सांगितलं, भाऊ तेवढं सोडून बोल बरं, बाकीचं काय लागलं तुला ब्रह्मांड देतो. पण ते नाही जमायचं आपल्या म्हणून करू काय नाही आता, एवढे मोठे तुम्ही मला वाचू शकत नाही, जाऊ कुणाकडं. म्हणजे ज्याने सुदर्शन चक्र सोडलं त्याच्याकडे जाऊन पाय, झालं काम. दुर्वास ऋषी तसेच पळत सुटले, गेले कुणाकडं, विष्णू भगवंताकडं. महाराजजी एवढं वाचवा. अरे म्हणे, सुदर्शन चक्र मला सोडता येतं रे, पण आवडता येत नाही. कसं काय असं, मग माझ्या भक्ताला जो त्रास देतात ना त्यांच्या हातात राहतं म्हणजे ते आवरणं, सोडणं माझ्या हातात आहे. भक्ताचं मी रक्षण करीत असतो. मग मी काय करू. मग तू ज्याला त्रास दिला ना, ज्याच्या कोपामुळं ज्याला तो त्रास दिला ना, त्याला शरण जा. पूर्ण शरण यावं लागलं कुणाला, अंबरीश राजाला. तेव्हा कुठं ते सुदर्शन चक्र थांबलं. सांगायचं तात्पर्य, थांबत नाही, कर्म हे देतच फळ. परीक्षित राजा साधारण होता का सांगा बरं, आहे की नाही. अर्जुनाचा नातू आहे, अर्जुन भगवंताचा भक्त आहे, नातलग बी आहे की नाही. एवढं सारं होतं, पण थोडंसं कर्म चुकलं. काय केलं, खेळता खेळता सहज एका महात्म्याच्या गळ्यात मेलेला साप अडकवला.
त्याचं फळ तक्षक होऊन मरावंच लागलं, चावलंच ते. बिचाऱ्याने एवढं चांगली बुद्धिमानता केली, पण काय की भगवंताला सुद्धा वाटला नाही तो परीक्षित की देवा तुम्ही काय आहात, माझ्या आजोबाचे मित्र आहात, पुन्हा नातलग बी आहात, आहे की नाही, पुन्हा मला माझ्या आईचा गर्भ तुम्हीच वाचवला होता, मी तुमचा भक्त पण आहे, कृपा करून मला वाचवा. नाही, त्याला माहिती होतं कोणीच वाचू शकत नाही म्हणून, कारण कर्म आपण केलंय ना, आहे की नाही. मग त्याने भागवत ऐकून वगैरे वगैरे काय केलं ते, पण तक्षक त्यालाही चावला. कर्माचं फळे चुकत नाही, कळलं की नाही. ही घटना सांगू का 2 मिनिटात? एक सत्य घडलेली घटना आहे, अहमदाबाद शहरातली, जुना काळ थोडासा. तर तिथे एक जज होते, न्यायालयातले जज असतात ना. तर सकाळी सकाळी प्रातर्विधीला गेले नदीच्या काठी तांबे घेऊन, जुना काळ. त्या ठिकाणी त्यांना एक दृश्य आढळलं. एक मनुष्य एक दुसऱ्या माणसाच्या मागं लागला होता. एक पुढं पळत होता आणि एक सुरा घेऊन त्याच्या मागं पळत होता, मोठा चाकू. आणि त्याने पळता पळता सुरा त्या दुसऱ्या माणसाच्या पाठीत खूप असला, त्याला मारलं. ते जेजने पाहिलं. जेजने बघितलं की हा मारणारा माणूस कोण आहे, त्याचा चेहरा चांगला ध्यानात ठेवला. पण जेज घरी आला, काही कोणाला बोलला नाही. मोठा विद्वान होता तो, ही जेज पंडित होता, वेदांत शास्त्र वगैरे जाणणारा होता. कोणालाच बोलला नाही, त्याला माहिती होतं केस येईल, कदाचित आपल्याकडे येईल, बघू चट. काही दिवसानंतर कोर्टात केस आली. बरेच दिवस ती केस चालली आणि जेजला निकाल द्यावा लागला, कारण सबूतच, पुरावे, प्रमाण असे सबूत उपस्थित केले होते वकिलांनी की दुसरा पर्यायच नव्हता. तर जेजला निर्णय द्यावा लागला, निकाल द्यावा लागला, फाशीची शिक्षा. पण ज्याला फाशीची शिक्षा ठोठवली केस तीच होती, ते जो खून पाहिला होता ना त्यांनी, तीच केस होती. पण जेज विचार करतो आहे की आरोपी म्हणून ज्याला इथं उभं केलेलं आहे पिंजऱ्यामध्ये, हा तो मनुष्य नाही आहे की ज्याने मारलं होतं, हा तर दुसराच आहे. परंतु माझ्या व्यक्तिगत ज्ञानाचा इथं उपयोग नाहीये, मी इथं म्हणू शकत नाही की तो हा नाही म्हणून, आहे की नाही. इथं पुरावे, कागद काम करतात, कायदा काम करतो, इलाज नाहीये, निर्णय द्यावाच लागला. पण तो नाही हे नक्की. पण त्या जेजला वाटलं भगवंताच्या दरबारात सुद्धा काही घोळ होतो का, काय काय करणार, कर्म केलं दुसऱ्याने, फाशी उराईल दुसऱ्याला, काय भानगड आहे, जर आपण जर पडताळणी घेऊन पाहूया. आणि म्हणून जेजने काय केलं, त्या आरोपीला आपल्या स्वतःच्या निजी रूममध्ये एकांतात बोलवलं जरा आणि सांगितलं, हे बघ आरोपी, तो रडायला लागला बिचारा आरोपी. म्हणे मला केलाच नाही वो खून महाराज, जेज साहेब, मला मारावं लागू राहिलं, फाशी शिक्षा मला होऊ राहिली, आता काय करणार. थांब थोडं शांत हो. जेज म्हणाले, एक सांग, आता माझाही नाईलाज आहे. त्या वकिलांनी आणि त्यांनी पोलिसांनी वगैरे असे पुरावे इथे सादर केले आहे की त्या आधारावर मला निकाल द्यावाच लागला. तू मरणारच आहे, फाशी तुला होणारच आहे. पण मरण्याच्या अगोदर तुला एक मी आता प्रश्न विचारत आहे. म्हणे फाशी होईल तुला 2-4 दिवसांनी व्हायची तेव्हा तारखेवर, परंतु तुला एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तू खरं खरं द्यायचं. म्हणे ईश्वराचं स्मरण करून, खोटं बोलायचं नाही. निदान मारताना तरी खोटं बोलण्याचं पाप करू नको, शिक्षा झालेलीच आहे. ठीक आहे म्हणे साहेब, विचारा काय असं तुम्हाला, विचारा. म्हणे सांग, तू हा खून केला नाही मला मान्य आहे, मी स्वतः पाहिला आहे, तो खून तू नाही केला, दुसऱ्या कोणतरी केला आहे. पण एक सांग, याच्या अगोदर तुझ्या जीवनात तू कधीतरी कुणाचा खून वगैरे केला आहे का, असा जेजने प्रश्न विचारला त्या माणसाला. रडायला लागला तो. म्हणे महाराज साहेब खरं सांगतो, एक नाही माझ्याकडून 2 खून झाले म्हणे आतापर्यंत, याच्या अगोदर दुसरी. म्हणून त्यावेळेस तुझ्यावर केस झाली नाही का. म्हणजे झाली, केस झाली, कोर्ट कचऱ्या झाल्या, पण माझ्याकडे त्यावेळेस भरपूर संपत्ती होती, पैसे होते, आणि मी भरपूर पैसे वकिलाला दिले, मोठमोठे विद्वान वकील लावले, पोलिसालाही पैसे दिले, पायली बदलून घेतल्या, आणि त्याच्यातून मी आबाद सुटलो. पण यावेळेस माझ्याकडे तेवढी संपत्ती नव्हती आणि मी आता आरोपी नव्हतो या केसमध्ये, तरी पण आता अडकलो तर काय करणार. म्हणे बस काम झालं म्हणे माझं. मला वाटायला लागलं होतं म्हणे काय की ईश्वराच्या दरबारात काही अन्यायाने काही घोळ आहे का काय म्हणून. पण लक्षात आलं की भगवंताच्या इथं काही अजिबात काय नाही आहे. इकडे तिकडे बिलकुल अपराधापरी होत नाही, आहे की नाही. असं नाही आहे की तुम्ही मारलं बॅलेन्स आणि गेलं दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये, इथं होऊ शकतं, तिथं नाही. ज्याच्या त्यालाच कळलं. तू खून केले ना तेव्हा तो सुटला तुझ्या बुद्धी चातुर्याने, परंतु ते
कर्म, त्या कर्माचं फल तुला आज इथं भोगावं लागतं, आता तू सुटू शकत नाही. हाच त्याचा अर्थ आहे. सांगायचं तात्पर्य या घटनेतून काय सांगायचं, की जे कर्म मनुष्य करतो ना, चांगला असेल किंवा वाईट असेल, ते भलं कालांतराने त्याला भोग त्याचा होण्याकरिता वेळ लागेल, कदाचित दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 10 की पुढच्या जन्मात सुद्धा त्याचं फळ भेटेल, पण भेटल्याशिवाय राहत नाही. कर्मापासून सुटका होण्यासाठी एकच उपाय काय, ज्ञान, दुसरं काहीच नाही आहे. कळला अर्थ? चला, अशा रीतीने काय ज्ञानाच्या कर्माची निवृत्तीचा प्रकार सांगणारी ही 12वी कला या ठिकाणी समाप्त झाली. पुढच्या कलेचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात्